झालं सगळं? हो मग आपण निघूया. हो. एक विचारू? हा. नाही म्हणजे तुझ्या मनात कुठली शंका नाहीये ना? नाही, नाही म्हणजे नसेल प्रश्नच येत नाही. तुम्ही सतत मला असा प्रश्न का विचारताय? मी नेहमी अशी वागते का? म्हणजे नेहमी मला शंका असतात का? मग नसतात का? नाही नाही नसणारच. मलाच आपलं उगीच वाटलं. तसंच असेल मग. मरू दे, त्याचा फार विचार करू नकोस. आपण निघूया. हो. पण पूर्वाचं काय? तर तिला काय आणि कसं सांगायचं? नाही तो प्रश्न आहेच, पण आपण तिला सोबत घेऊन पण जाऊ शकत नाही. हो तेच. मग तिला काय? निघा ना तुम्ही. हो पण बाळा ते काय आहे ना आम्ही बाळा आम्ही तुला आज नाही घेऊन जाऊ शकत. मला माहितीये पण इट्स ओके. काय माहितीये तुला? हेच की तिथे तुम्हाला दोघांनाच जावं लागणार आहे. गीता मावशीने सांगितलं मला मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, जा तुम्ही. किती गुणी बाळा आहे तू. गुड गर्ल. मी आहेच गुड गर्ल. गीता मावशीने मला सांगितलंय की कधीतरी त्या दोघांना जाऊ दे की. नाही 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 म्हणजे अगदी असं काही नाहीये. खरंच एक महत्वाचं काम आहे. बस तेवढं करणार आणि आम्ही परत येणार. तुम्ही दोघं असं का बघताय? मी समजून घेतेय ना, जा तुम्ही. हो दुर्वा आम्ही लवकर येऊ. हा जरा वेळ लागला तरी चालेल. मी इथे कोणालाच त्रास नाही देणार. नाही ते आम्हाला माहितीच आहे. तू नाही त्रास देणार तिला. चल निघतो आम्ही. बाय बाय बाबा. बाय. अरे या 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 मी तुमचीच वाट बघत बसा. दुर्वाशी बोलता बोलता थोडा उशीर झाला. नाही अगदीच समजू शकतो मी. सॉरी तुम्हाला या निमित्ताने यावं लागलं. असं का बोलताय? माणूस गेल्यानंतर कधी ना कधी हे सोपस्कार पार पाडावेच लागतं. पण आमच्या कमूमुळे ही वेळ जरा लवकरच आली. नाही 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 तुम्ही अजिबात स्वतःला अपराधी समजू नका. हे बघा आम्हाला खरंच काही वाटलं नाहीये. हा आता होऊ नये ते झालं, पण तेच उगाळण्यापेक्षा आपण पुढे काय करायचं ते ठरवायला हवं. त्याचा जास्त विचार करायला हवा. हो ते तर आहेच. नाही तर वकील साहेब येतीलच थोड्या वेळात. हो माझं बोलणं झालंय त्यांच्याशी. मी सगळं समजावून सांगितलंय त्यांना. तर तुम्ही बोललात ना त्यांच्याशी? हो बोललो ना. हा. जे काही आहे ते सांगा म्हटलं त्यांना. उगाच कोणाचं काही वाईट व्हायला नको नाही का. नाही नाही आता त्याच्यामध्ये जे काय आहे ते आपण बघूच. पण तुमची काही नाराजी नाहीये ना? नाही म्हणजे काही वेगळं निघालं तर वगैरे? अजिबात नाही. त्यात जे काही असेल ते मला मान्य आहे. माझी कसली अपेक्षाही नाही आहे. नाही नाही उगाच तुम्हाला असं नको वाटायला की जावयाने पाय पसरला का अशी काहीतरी म्हण आहे ना ती. हे असंच काहीतरी असतं ना? नाही नाही उगाच तुमचा गैरसमज नको व्हायला. तसं असतं तर तुमच्याकडे एवढा विश्वासानं आलो असतो का मी. असंच मागं कधीतरी एक नाटक बघायचा योग आला होता. मग काय हाच असाच विषय होता घरातला. रक्तानं भिजलेली तलवार. म्हणजे जावयानं केला घात. तुम्ही पण ना काहीही बोलत असता. अगं खरंच त्या नाटकामध्ये जावई सगळं लुटून देतो. आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. बस 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 मग आता कसलीच काळजी करू नका. सगळं ठीक होईल. हो पण या सगळ्याचा आपल्या नात्यांवर काही परिणाम होता कामा नये. अजिबात होणार नाही. काळजी करू नकोस. आहेत कुठे ते आपल्या परिणाम करत्या? कोण? म्हणजे मावशी. एक काम मनासारखं होत नाहीये. हो कारण तू प्रत्येक गोष्टीची सुरुवात नेगेटिव्हिटीने करतेस. हे बरं आहे तुझं. चांगलं काही झालं तर श्रेय तुला आणि वाईट काय झालं तर खापर माझ्या डोक्यावर.
आता ही वाद घालायची वेळ आहे हा? काय करायचंय ते सांग. काय करायचं? अगं फोन नाही लागत आहे त्या वकिलाला. त्याला जोपर्यंत फोन लागत नाही तोपर्यंत मला काही कळणार नाही काय करायचं ते. मग कर ना त्यांना परत फोन. अगं बाई, तुझ्या समोर 50दा फोन केले काल मी त्याला. काही घडलं का आयुष्यात आपल्या? काही नाही. काय करायचं? मग आता काय करायचं? त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊया का? वेळ लागले. बाहेर पडलीस तुझ्यावर संशय घेतील आणि माझ्यावर पण. मग काय करायचं आता? काय करणार? परत एकदा देवाचं नाव घेऊन फोन करूया त्या वकिलाला. प्रयत्न तर करावेच लागणार ना. प्रयत्न वाळूची विहीर खणता पाणी मिळेल. झालं? नाही. प्रार्थना करूया. हं? देवा, देवा आम्ही तोंडाकडे काय बघते माझ्या टाकामाका. तू पण कर प्रार्थना. मी एकटीने ठिकाणी घेतलाय. हात जोड जोड हात. आणि डोळे बंद कर. देवा, आम्ही दोघी दयायाचना करतोय. कालपासून प्रयत्न करतोय रे. वकिलाला फोन लागू दे. नेमकं काय झालंय, काय होतंय कळू दे आम्हाला. झालं? करतेस आता फोन? फोन कानाला लावायचा असतो. हो ग, तेवढं कळतंय मला. आओ वकील, हे काय हो? कधी कधी तुम्ही उचलणार फोन आमचा? कालपासून प्रयत्न करतोय हो साहेब आम्ही. हो, टेन्शन आलं आम्हाला. प्राण कंठाशी आले. म्हटलं काय झालं? हं. हो अगं बाई, हो का? एक बाई, बरं झालं देव पावला. थँक्यू थँक्यू. बरं. काय म्हणाले ते? सांग ना. ते म्हणाले अजिबात काळजी करू नका. सगळं काम झालंय. म्हणजे आपल्या मनासारखंच झालंय. तेच करत होते अगं काल. त्यामुळे त्यांनी फोन नाही उचलला आपला. म्हणजे आता सगळं आपलं होणार? झालंय. सगळं आपलं झालंय. फक्त सगळ्यांनाच सांगायचं बाकी राहिलंय. आता मीराताईचा चेहरा बघण्यासारखा असेल. नुसता मीराताईचाच नाही, सगळ्यांचा चेहरा पाहण्यासारखं होणार आहे. मग ते सांगताय मला. सॉरी मला यायला जरा उशीर झाला. नाही काही हरकत नाही वकील साहेब. सगळे आहेत ना इथं? आपण सुरू करूया. हो, सुरू करायला काही हरकत नाही. सगळेच आहेत. हो, करा. मी जातो. माझं इथे काहीच काम नाही. हे कोण? हा आदित्य. आदित्य, तुला इथं थांबावं लागेल. कशाला? नाही, या सगळ्याशी माझा प्रत्यक्ष काहीच संबंध नाही. हो, बरोबर बोलतोय. त्याचं काहीच काम नाही. बाळा जातो. नाही तसं नाहीये. आनंदरावांनी मला सांगितलं होतं की व्हील वाचताना सगळे इथे पाहिजे. अगदी आदित्य सुद्धा. नाही, नको, मी जातो. नाही, तू असल्याशिवाय मी व्हील वाचू शकत नाही. हो, पण त्याचा खरंच काही संबंध नाहीये. आम्ही आहोत नाही ते सगळे. पण जर आनंदाने तसं सांगितलं असेल तर तो थांबायला हवाय. आदित्य, बस खाली थांब. तर मग आपण सुरू करूयात का? हो, लगेच. जे लिहिलंय ते वाचायला सुरुवात करतो. हो वाचा. मृत्यूपत्र लिहून देणार आनंदराव नेरुळकर, राहणार मुंबई.
लिहून घेणार ॲडव्होकेट श्रोत्री, राहणार मुंबई. विषय माझ्या मृत्यू पश्चात माझ्या प्रॉपर्टीचे व पैशाचे वाटप करण्याबाबत. मी आनंदराव नेरुळकर पूर्ण शुद्धीत हे लिहून देतो की ऐका ना ते कशाला फापट पसारा वाचत बसताय? ते सगळे मुद्दे आम्हाला ठाऊक आहे हो. म्हणजे मुद्द्याचं काय लिहिलं असेल तेवढं वाचा. म्हणजे कुणाच्या नावावर किती आलंय, कुणाच्या नावावर काय आलंय, ते सगळं असं हा वाचा, पटापटा वाचा. हे असं चालेल का सगळ्यांना? ठीक आहे, ऐका तर मग. थोडक्यात सांगायचं झालं तर एक फ्लॅट मीराच्या नावावर, आणि दुसरा फ्लॅट मीरा व आदित्य यांच्या नावावर. हा फ्लॅट मधुराच्या नावाने करता येईल, पण त्यासाठी आदित्य व मीरा या दोघांची संमती असणे गरजेचं आहे. आणि अथर्व 21 वर्षाचा झाला की बँकेमधील सगळी रक्कम त्याला मिळेल. असं सगळं वाटप केलं आनंदरावाने. हे कसं शक्य आहे? मला काहीच नाही. थोडं थांबा, पूर्ण ऐकून घ्या. कोणीतरी हे विल बदलण्याचा प्रयत्न केला होता. काय? हो, पण मी ते होऊ दिलं नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही त्या माणसावर कारवाई करू शकता. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. बोला, काय करता? नाही, नको, कशाला. मामाने सांगितले तसंच मृत्यूपत्र तयार केलेलं आहे. त्यामुळे आता त्या माणसावर कारवाई कशाला करायची? काय साध्य होणार आहे त्यांनी, नाही का? हो, आणि कशाला उगाच आता कोर्टाच्या चक्रा वगैरे. असू दे. हो, बरोबर आहे तुमचं. नाही, आम्हाला काही कारवाई करायची नाही. तुमचं काय म्हणणं आहे? नाही नको, आता सगळेच नाही म्हणतायत तर उगाच कशाला ना. हा, का नको? कारवाई व्हायलाच पाहिजे. चांगला बेड्या ठोकायला पाहिजे त्याला. अशी हिंमत कशी होते त्याची? हा, कोण आहे तो? आणा त्याला समोर. मावशी, शांत व्हा. सगळे म्हणतात तर कशाला कारवाई करायची? नाही पण नको त्या गोष्टी उकरून काढू नका. जे चाललंय ते व्यवस्थित चालू आहे, आणि मला वाटतं कोणावरही कारवाई करायची काही गरज नाहीये. मला वाटतं आपल्या सर्वांना असंच वाटत असावं. हो, ठीक आहे, मग माझं काम झालेलं आहे. मी निघतो. आनंदराव खूप चांगला माणूस होता, पण त्याच्या विलबद्दल असं काही व्हावं हे खूप वाईट आहे. हो. नाही, आम्हालाही धक्का बसला होय सगळं ऐकून. खरं तर आनंदरावचे आणि माझे खूप चांगले संबंध होते. त्यामुळे मला रावत नाही म्हणून सांगतो, ती व्यक्ती आता इथे उपस्थित आहे.
हे घ्या तुम्ही दिलेला ऍडव्हान्स. माझा काय संबंध आहे याच्याशी? फील्ड बदलण्याच्या प्रयत्नात यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. पण मला आता नेमकं त्याचं नाव आठवत नाहीये. पण हे करणं चुकीचं होतं. आता बाकी तुम्ही सगळे ठरवा काय करायचं ते. येतो मी. चला मी खालपर्यंत सोडतो. या आलोच. वकील साहेब, थँक्यू व्हेरी मच. मनापासून आभार तुमचे. आमचा फार मोठा भार हलका केलेला आहे तुम्ही. असं काही नाही हो, मी फक्त माझं काम केलं. इनफॅक्ट हे माझं कर्तव्यच होतं. नाही बरोबर आहे तुमचं, पण तुमच्या जागी एखादा दुसरा वकील असता तर कदाचित पैशांसाठी विल बदलून द्यायलाही मागे पुढे पाहिलं नसतं त्याने आणि आम्हाला कळलंही नसतं, कुणालाच कळलं नसतं. रादर अहो आनंदराव माझे केवळ क्लायंट नव्हते, तर ते माझे खूप चांगले मित्र होते. किती विश्वासाने त्यांनी माझ्यावर हे काम सोपवलं होतं. मी त्यांच्या विश्वासाला तडा कसा जाऊ दे. अगदी बरोबर आहे. ठीक आहे मग येतो मी. प्लीज सांभाळून घ्या. येतो. बाय. बाबा आतमध्ये आईने आरडाओरडा सुरू केलाय. तिने तमाशा करायला सुरुवात केली आतमध्ये. बापरे, मला वाटलंच होतं. काय होणार आहे पुढे एक मस्टूक. चल. तो वकील माझ्यावर आरोप करून गेला. कुणीच काही बोललं नाही ना? का मी होते म्हणून? तुमच्यापैकी एखाद्यावर असा आरोप केला असता तर असं गप्प बसला असतात का तुम्ही? ज्याने काही केलं त्याचंच नाव घेईल ना तो वकील. दुसऱ्या कोणाचं नाव घ्यायला वेळ लागलाय का त्याला? हो लागलाय त्याला वेड. माझ्यावर शुद्ध आरोप करून गेला तो. मी असं केलेलंच नाहीये. कमो, उगाच आरडाओरडा करू नको. आम्हा सगळ्यांना सगळं ठाऊक आहे. तो वकील भला माणूस होता म्हणून त्याने मीरेला फोन करून सगळं सांगितलं. दुसरा कोणी असता तर तुझ्याकडून पैसे घेऊन मोकळा झाला असता आणि तुझ्या हाताला काही लागलं नसतं. तुम्ही पण माझ्यावरच आरोप करा. या सगळ्याला जे कोणी कारणीभूत आहे त्यांचं नाव कोणीच घेत नाही. त्यांच्याकडे काय बघतेस तू? अगं आभार मान मीरा आणि देवाशिष रावांचे. त्यांनी ऍक्शन नाही घेतली. त्यांनी ऍक्शन घेतली असती तर एव्हाना तुरुंगात खडी फोडत बसली असतीस. हो बसले असते ना. गेलेच असते खडी फोडायला गेले असते मी, पण एकटी नसते गेले. जो कोणी माझ्या सोबत होता ना त्याला घेऊन गेले असते मी.